मुंबई म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा जणू प्राणच। देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रकारचे लोक मुंबईमध्ये येतात आणि त्यांचं आयुष्यच बदलून जातं। मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक मराठी माणसाचा मोलाचा वाटा आहे। परंतु मुंबईमधून जर गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर पडले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं बेजबाबदार वक्तव्य काही महिन्यांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आणि त्यांनी जणू मराठी अस्मितेलाच हात घातला। त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस प्रचंड दुखावला, संतापला, खवळला, रागावला आणि या काळात एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजे मुंबईतील विकासाच्या योगदानाबद्दल। यावेळी सर्वात पुढे जे नाव आलं ते होतं जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांचं, उर्फ नाना शंकरशेठ यांचं। जर लोकल ट्रेन मुंबईची लाईफलाईन आहे तर त्या लाईफलाईनचे जन्मदाते आहेत नाना शंकरशेठ। ब्रिटिशांनी सुरू केलेल्या रेल्वेची माहिती नाना शंकरशेठ यांना कळली आणि त्यांनी ब्रिटिशांना अशीच एक गाडी मुंबईत धावायला हवी यासाठी अर्ज केला। त्यांनी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र जमशेदजी जिजीभाय यांच्याकडे ही कल्पना मांडली आणि या दोघांनी मिळून 1845 साली इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली। त्यांच्या अविरत प्रयत्नांना फलित म्हणून 1 ऑगस्ट 1849 साली द ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली। 16 एप्रिल 1853 साली भारतातली पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे अशी धावली आणि मुंबईच्या विकासात एक महत्वाचा पाया रचला गेला। मुंबईला नानांच्या प्रयत्नांनी वेगवान प्रवास दिला। नानांनी मुंबईच्या विकासासाठी अनेक जमिनीही दान केल्या। व्यापारात मिळालेल्या पैशावर केवळ आपलाच अधिकार नाही, परमेश्वराने या पैशाच्या विनियोगाने जनितार्थ कार्य करण्याची संधी आपल्याला दिली आहे, असे मानणाऱ्या या दोनही स्नेहांनी मुंबईतील सार्वजनिक कामांसाठी आपल्या मिळकतीचा किती हिस्सा वापरला याचे उपलब्ध हिशोब जर पाहिले तर अचंबित व्हायलाच होत। नाना शंकरशेठ अर्थात जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी ठाण्यातल्या मुरबाड इथं झाला। जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ मुरकुटे हे त्यांचं पूर्ण नाव। गिरगाव मध्ये एका भव्य आलिशान वाड्यामध्ये नानाचं कुटुंब राहत होतं। त्यांच्या वडिलांनी जवाहिरांच्या व्यापारात खूप संपत्ती कमावली होती। नाना वयात येत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले। त्यानंतर नानांनी त्यांच्यावर पडलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळली। नाना अतिशय हुशार होते, त्यामुळेच त्यांना संस्कृत, मराठी, गुजराती, हिंदी, इंग्लिश ह्या सगळ्या भाषा अवगत होत्या। शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणे शक्य नाही हे नानांना माहित होतं। त्यांनी लोकांच्या उद्धारासाठी केलेल्या कामांमुळे त्यांचे इंग्रज अधिकाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध होते। त्यामुळे नानांनी तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। त्यांनी एल्फिन्स्टन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची स्थापना केली। याच संस्थेमधून दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे आणि लोकमान्य टिळक अशी मंडळी बाहेर पडली। नानांच्या बाबतीत लोक असं म्हणतात की अरब आणि अफगाण व्यापारी त्यांचे पैसे आणि खजिना बँकेमध्ये न ठेवता नानांकडे ठेवायचे। नाना हे पहिले भारतीय होते जे मुंबईच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे नॉमिनेटेड सदस्य होते। ते आशियाटिक सोसायटीचे सदस्य देखील होते। नानांनी डॉक्टर भाऊदाजी लाड आणि सर जॉर्ज बर्डवूड यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये अनेक कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट सुरू केले। त्यांना मुंबईला एक सुनियोजित शहर बनवायचं होतं। अनेक शिक्षण संस्था उभ्या करणाऱ्या जगन्नाथ नाना यांनी मुंबईमधली आपली शेकडो एकर जमीन दान केली। त्यांना लहानपणापासूनच वैयक्तिक आणि सामाजिक कार्याची जाणीव होती। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या पश्चिम भारतातील पहिल्या शिक्षण संस्थेच्या संस्थापकांपैकी नाना मुरकुटे हे एक होते। जगन्नाथ नाना यांच्या प्रयत्नांमधूनच 1822 साली मुंबईची हिंद शाळा आणि स्कूल बुक सोसायटीची स्थापना झाली। याच संस्थेचे पुढे 1824 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये रूपांतर झाले। असं मोलाचं कार्य जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांनी केलं, त्यामुळेच त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं। मुरबाड येथे जन्माला आलेला एखादा मुलगा मुंबईच्या जडणघडीत इतकं योगदान देईल की त्यांच्या नावाशिवाय मुंबईचं नाव घेणं अवघड होऊन जाईल, असं कार्य करणारे ते म्हणजे नाना शंकरशेठ। परंतु आपल्यापैकी खूपच कमी जणांना माहित असेल की मुंबईला घडवणारे नाना शंकरशेठ हे एक मराठी माणूस होते।